नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र दिनाबद्दल जाणून घेणार आहोत। महाराष्ट्र दिन हा महाराष्ट्र राज्याची निर्मिती दिवस म्हणून साजरा केला जातो। 1 मे 1960 रोजी महाराष्ट्राची निर्मिती झालेली आहे। या दिवशी राज्यात सार्वजनिक सुट्टी असते। हा दिवस मराठी माणसे मोठ्या उत्साहाने साजरा करतात। विविध कार्यक्रमांचे आयोजनही या दिवशी केले जाते। महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या 106 हुतात्म्यांचे स्मरण या दिवशी केले जाते। 1 मे हा दिवस आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणूनही ओळखला जातो। 15 ऑगस्ट इसवी सन 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर प्रांत व राज्यांची पुनर्रचना प्रक्रियेत भाषावार प्रांत रचनेच्या विचाराचे वर्चस्व होते। तरीही भारत सरकारने मुंबईसह महाराष्ट्र राज्य निर्मितीस नकार दिला। केंद्राच्या या पवित्र्याच्या विरोधात महाराष्ट्रातील जनतेने प्रखर आंदोलन केले। यात 105 व्यक्तींनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले। केंद्र सरकार मुंबई महाराष्ट्रात समाविष्ट करण्याच्या विरोधात होते। आचार्य अत्रे, शाहीर साबळे, सेनापती बापट, डांगे इत्यादी प्रभूतींनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीला बळ दिले। आचार्य अत्र्यांनी मराठा या पत्रात आपली आग्रही भूमिका मांडली। अखेर 1 मे 1960 ला महाराष्ट्राचे सध्याचे प्रमुख भौगोलिक विभाग कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ एकत्र करून सध्याच्या मराठी भाषिक महाराष्ट्राची रचना करण्यात आली। महाराष्ट्र राज्य 36 जिल्ह्यात विभागले गेले आहे। या जिल्ह्यांचे 6 समूह अथवा महसुली विभाग आहेत: पुणे, नाशिक, औरंगाबाद, कोकण, नागपूर व अमरावती। हे महाराष्ट्र शासनाचे अधिकृत राजस्व विभाग आहेत। भौगोलिक, ऐतिहासिक व राजकीय मतांनुसार महाराष्ट्रात 5 मुख्य विभाग आहेत: पश्चिम महाराष्ट्र विभाग, उत्तर महाराष्ट्र विभाग, मराठवाडा विभाग, विदर्भ विभाग आणि कोकण विभाग। 2014 साली ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून पालघर या नवीन जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली आहे। त्यामुळे एकूण जिल्ह्यांची संख्या वाढून 36 एवढी झाली आहे। सन 1970 नंतरच्या दशकातील योग्य आर्थिक धोरणांमुळे महाराष्ट्र राज्य भारतातील अग्रगण्य औद्योगिक राज्य बनले। आर्थिक क्षेत्रात पहिला क्रमांक मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या आणि प्रगतिशील पुरोगामी अशा राज्यांपैकी महाराष्ट्र हे एक राज्य आहे। महाराष्ट्र भारतातील दुसरे सर्वात जास्त शहरीकरण झालेले राज्य आहे। एकूण राष्ट्रीय औद्योगिक उत्पन्नापैकी 13% महाराष्ट्राचे योगदान आहे। 64.14% लोक कृषी व संबंधित उद्योगात रोजगार मिळवतात। एकूण वार्षिक उत्पन्नापैकी 46% हिस्सा हा कृषी व संबंधित उद्योगातून मिळतो। आंतरराष्ट्रीय कामगार दिन किंवा जागतिक कामगार दिन हा जगभरात कामगार चळवळीच्या गौरवासाठी पाळण्यात येणारा दिन विशेष आहे। दरवर्षी 1 मे रोजी जगभरातील 80हून अधिक देशांमध्ये हा दिवस राष्ट्रीय सुट्टीचा दिवस म्हणून पाळला जातो। तसेच अन्य कित्येक देशांमध्येही अनधिकृतरित्या हा दिवस साजरा केला जातो। सध्याच्या मे दिन हा 19व्या शतकाच्या मध्यावर कामगार चळवळीतून सुरू झाला, ज्याची मुख्य मागणी 8 तासांच्या कामाच्या दिवसाची होती। या संदर्भातील पहिली मागणी 21 एप्रिल 1856 रोजी ऑस्ट्रेलियातील कामगारांकडून आली। तेव्हापासून हा दिवस येथे सुट्टी म्हणून जाहीर झाला। ऑस्ट्रेलियातील कामगारांच्या मार्गाने जात अमेरिका आणि कॅनडातील अराजकतावादी संघटनांनी 1 मे 1886 रोजी मोर्चे आणि धरणे यांची मालिका सुरू केली। अशाच एका मोर्चाला पांगवताना 4 मे 1886 रोजी शिकागोमध्ये 6 आंदोलनकर्त्यांचा मृत्यू झाला। त्याची परिणिती पोलिसांच्या क्रूरतेविरोधातील एका मोठ्या निषेधात झाली। त्यात एका अज्ञात व्यक्तीने पोलिसांवर बॉम्ब टाकला, ज्यात 8 पोलिसांचा मृत्यू आणि 50 पोलीस जखमी झाले। या घटनेच्या स्मरणार्थ 1 मे 1890 रोजी आंतरराष्ट्रीय आंदोलनाचे आयोजन करण्याची मागणी रेमंडले विन याने 1989च्या पॅरिस परिषदेत केली। त्या परिषदेत 1 मे 1890 हा जागतिक कामगार एकता दिवस म्हणून साजरा करण्याचे निश्चित झाले। 1891च्या दुसऱ्या परिषदेत या कार्यक्रमाला औपचारिकरित्या प्रतिवार्षिक कार्यक्रम म्हणून मान्यता देण्यात आली।